नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, आपल्याला नेहमी पैशाचा प्रश्न निर्माण होतो आणि दुसऱ्या साईडला आपण जर हा प्रश्न नाही सोडवला तर कधी सुटणार नाही। आपण किती पैसे कमवतो ह्याला कसलंच महत्त्व नाही, आपण किती ठेवतो आणि कुठे ठेवतो ह्याला खूप महत्त्व आहे। मित्रांनो, बरेच व्यक्ती जिथं पैशाची कसलीच गॅरंटी नाही, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP, साधी BC, लिलाव BCs व्याजानं पैसे देतात, तिथे कसलीच गॅरंटी नाही रिटर्नची। त्याच्यामुळं पुढे आपल्याला पैसे ठेवूनसुद्धा परत मिळत नाहीत किंवा प्रॉब्लेम येतो। मित्रांनो, पूर्वीचा काळ बघा आणि आजचा काळ बघा, काय फरक झालेला आहे। पूर्वी लोक दूरदृष्टी होती लोकांची आणि सत्याला धरून विचार करत होते आणि काम पण करत होते। आज तसं राहिलेलं नाही, आज फार काळ बदललेला आहे। पूर्वीचे लोक जास्त दिवस जगायचे, 100, 110, 120 वर्ष। आजसुद्धा बघा खेड्यापाड्यानी कशी परिस्थिती आहे, थोडं नॅचरल पण आहे, सिटीमध्ये राहिलेलं नाही, मेट्रो सिटीमध्ये शहरामध्ये राहिलेलं नाही। त्याचं कारण आहे तिथलेही माणसंच आहेत आणि इथलेही माणसंच आहेत, परंतु ते निसर्गाच्या आधारित काही गोष्टी करत असतात। खेड्यापाड्यात बघा आता व्यायाम ऑटोमॅटिक होतो, शेताला आपण जातो, फिरतो इकडं तिकडं। शहरामध्ये आपण अजिबात चालत फिरत नाही, आपण रिक्षामध्ये बसतो, वेळ पण नसतो, प्रॉब्लेम पण आहेत, परंतु त्यातल्या त्यात आपण नैसर्गिक काही गोष्टी जपल्या पाहिजेत, ते आपल्याला खूप फायद्याचे आहेत, आपल्या जीवनात आवश्यक आहेत। जसं पूर्वी शेतकरी काय करायचं, धान्य साठवून ठेवायचे आणि दुसऱ्या वर्षी जर पीक चांगलं आले, पाऊस पडला तरच ते धान्य दुसऱ्या वर्षी विकायचे। परंतु किती दूरदृष्टी होती विचार करा, लक्षात घ्या। आणि पैसे पण जमिनीत पुरून ठेवायचे। पूर्वी काय एवढं लोक सुशिक्षित नव्हते, बँका वगैरे ठेवायचे नाहीत, बँका वगैरे माहिती नव्हत्या, लोकांना अकाउंट नसायचे। आजसुद्धा काही लोकांचे अकाउंट नाहीत आणि लोकांना ते घरच्याच व्यक्तीला न सांगता जमिनीत पुरायचे किंवा मटक्यात ठेवायचे किंवा गादीत ठेवायचे, त्याला सुरक्षितता नव्हती, ते पैसे खराब होत होते किंवा ते एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर ते पैसे घरच्याला पण माहिती नसायचे आणि कुणी तर घर बांधाय काढलं, जमीन पायाची खोदणी केली तर त्याचं पैसे सापडायचे। मग लोक म्हणतात की जमिनीत धन आहे बरोबर आहे, कुणीतरी ठेवलेलं असतं। जर असं जमिनीचं सगळं धन असतं तर लोकांनी काम केलं नसतं। मित्रांनो, मला सांगायचं एक उद्देश आहे की आपण नेहमी सत्य आणि निसर्गाच्या आधारित चाललं पाहिजे, खरं चाललं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, आपण आपल्याला फसवलं नाही पाहिजे, आपण चांगले काम केले पाहिजे। रोज आपण ऑडिट केलं पाहिजे, रोज संध्याकाळी आपण दिवसभर काय काम केलं, किती चांगली कामं केली, किती मेहनत केली, त्याचा एक आपल्याकडं एक डेटा पाहिजे किंवा आपण एक ओव्हरऑल आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे आणि काय चुकलं ते दुसऱ्या दिवशी चूक नाही झाली पाहिजे। आता बघा, प्रत्येक माणसाचं लग्न होतं, मुलं बाळ होतात आणि दुसऱ्या साईडला त्याचं प्लॅनिंगच केलं जात नाही। आता गेली 25 वर्षाला आम्ही या इन्शुरन्स ह्या फील्डमध्ये मी काम करतो आहे। बऱ्याच व्यक्तीला आम्ही सांगतो समजून, पण ते टाळाटाळ करतात, आमचा फोन घेत नाहीत, दुर्लक्ष करतात। त्यांना वाटतं की जणू काही ह्यांचाच प्रॉफिट आहे। मित्रांनो, ह्याच्यामुळे तर हे प्रॉब्लेम घडत आहेत। आज मल्टी मार्केटिंग कंपन्या कितीतरी गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या फसवतात, बँका, पतपेढ्या, कोऑपरेटिव्ह बँका। ह्याचं कारण हेच आहे, कारण आपण तिथं 1-2% जास्त मिळतात म्हणून आपण ठेवतो। SIP, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, वाईट अशी नाही गुंतवणूक, परंतु गॅरंटी नाही। आता पूर्वीच्या काळामध्ये लोक दूरदृष्टी होती, धान्य ठेवायचे जसं सांगितलं तसं, आणि पैसे पण बचत करायचे। आजचा काळ असा आला आहे की पैसे सुरक्षित आहेत आणि त्या पैशावर इंटरेस्ट पण मिळते आणि जास्तीची गॅरंटी। जसं तुम्ही 5,000 भरले की 20 लाख रुपयाची गॅरंटी, आणि एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये किंवा पतपेढ्यामध्ये 20 लाख ठेवलेली ती बँक जर बंद पडली किंवा पतपेढी बंद पडली तर 20 लाख मिळत नाही, त्यासाठी आंदोलन करावं लागतं। हे वस्तुस्थिती आहे। असं का झालं त्याचं कारण आहे विचारामध्ये फरक पडलेला आहे। आपले नैसर्गिक विचार राहिले नाहीत, आपण विचार बदललेत आणि कर्म पण बदललेलं आहे आणि त्याच्यामुळे येणारे फळं पण बदललेले आहेत। आणि आत्ता माणूस जास्त दिवस जगत नाही। डॉक्टरनं सांगितल्यानंतर व्यायाम करायला, मोठा आजार झाल्यावर BP, शुगर लोक पळतात सकाळी। पूर्वी लोक असं नव्हतं, पूर्वी लोकाला पैशाचा पण प्रॉब्लेम होता आणि मेहनत पण करायची, त्यांना सवय आहे मेहनत करायची, आत्ता सवय राहिलेली नाही। मित्रांनो, आपण कुठं तर शॉर्टकट मार्ग अवलंबल्यामुळेच पैशाचा किंवा मेहनतीचा हे आज आपल्या हेल्थवर इफेक्ट होतात। मी प्रॉब्लेम सगळे सांगतो आणि सोल्युशन पण सांगतो। मित्रांनो, आज माणूस का जगत नाही, काय प्रॉब्लेम काय? कारण माणसाला एकतर नैसर्गिक जे पूर्वी धान्य होतं तसं राहिलेलं नाही, आज हायब्रिड पद्धतीचं आलेलं आहे। दुसरं अनेक फवारण्या वगैरे केल्या जातात, हे आहाराचा आहे प्रॉब्लेम, पण तो आपण काय सोडवू शकत नाही, कारण वाढत्या लोकसंख्येनुसार जास्त पीक आलं पाहिजे ना, सगळ्या जनतेला पुरणार नाही, हे प्रश्न वेगळा आहे। पण आपल्या हातात आहे तेवढं केलं पाहिजे, आपल्या हातात आहे ते आपण करत नाही। जसं नेहमी आपण आहे ना, आपण उद्याचा विचार करून प्लॅनिंग केलं पाहिजे। आता बचत केली पाहिजे, बचत नाही केली तर काय होईल, तुम्हाला पैसे कोण आणून देणार आणि पैसे कमवायचं वय पण संपून जाणार, मग काय करणार? कुठली बँक लोन पण देत नाही,
मित्रांनो, आज इतकी वाईट परिस्थिती आहे आणि याच्या पुढचा काळ तर फार वाईट आहे. बघा, दिवसेंदिवस जसं लोकसंख्या वाढल्यावर काय होतं, प्रेम राहिले नाही, माणुसकी राहिलेली नाही. बघा ना, प्रत्येकजण भावाभावाला फसवतो. अनेक काही घटना घडत असतात, आपण रोज पाहतो. पैशासाठी अपहरण करून मारलं जातं. आपण बघतो ना, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली आहे, अत्याचार वाढलेला आहे आणि नातेसंबंधसुद्धा लोकांना कळत नाहीत. मित्रांनो, हे असं घडतं कारण लोकसंख्या वाढली. जसं कांदे बटाटे जास्त पिकले त्याचा भाव कमी होतो ना, तर माणसाचा आता भाव राहिलेला नाही. कंपन्यांना नोकऱ्या लागत नाहीत, लागला तर पगार नाही. हे प्रश्न, हजारो प्रश्न आहेत मित्रांनो. त्याच्यात सोल्युशन करण्याचा एक मार्ग आहे. आपण नेहमी जेवढा आपला पगार येतो ना, त्याच्यातनं काही प्रमाणात आपण LIC ऑफ इंडियामध्येच बचत करायला पाहिजे. कारण ही सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही, एक रुपया बुडत नाही आणि 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. तुम्ही बचत नाही केली तर काय होतं, 10-20 वर्षाचा काळ निघून गेला, मुलं मोठी व्हायला लागतात. मग आपल्याला स्वतःच आपण गुन्हेगारासारखं जगतो आणि म्हणतो पण माझ्या चुका झाल्या. आता आम्ही गेली 25 वर्ष झालं मी एक क्षेत्रामध्ये काम करतो. बरेच लोक म्हणतात आमची चूक झाली. मग मला सांगा, चूक कुणी केली? तुम्हाला सांगणारा मिळाला नाही, मिळालं तर ऐकला नसेल. आता आम्ही कित्येक व्यक्तींना सांगतो ना, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी पॉलिसी घ्या, आपल्याला घर जागा जमीन घ्यायची, त्यासाठी आपण फंड तयार करा. करत नाहीत लोक. आणि केलेलं असेल तरीसुद्धा ते 1-2 वर्षाच्या नंतर बंद करतात. काही लोकांचे तर 1 वर्ष 6 महिने अशा पॉलिसी भरलेल्या, बुडाले तर बुडाले म्हणतात, परंतु भरत नाहीत. म्हणजे किती आपला विरोधाभास आहे मला सांगा. चांगल्या गोष्टीला किती विरोध करतो आपण. आणि एक बार काय होतं, एक बार लिंक तुटली, दुष्टचक्रात माणूस अडकला की बाहेर निघणं कठीण असतं. हे जनरली असंच घडतं. त्यासाठी आपल्याला सवयी चांगल्या लावून घेतल्या पाहिजे, बचत केली पाहिजे. बचत जर नाही केली तर काय होईल, पैसे कमवायचे वय संपेल, जबाबदाऱ्या वाढतील, महागाई वाढेल आणि स्वतःला गुन्हेगारासारखं जगावं लागेल. म्हणजे स्वतःला राग यायला लागेल. म्हणून लोक सुसाईड पण का करतात? कारण का असते, माणसाच्या मनात विचार येतात ना, नेहमीच चांगल्या विचाराचं आपण अनुकरण केलं पाहिजे, चांगल्या विचाराचं आपण कर्मात रूपांतर केलं पाहिजे आणि चुकीच्या विचाराला तिथंच आपण नष्ट केलं पाहिजे. मन हे विचार करत असतं. बरेच लोक काय करतात, तिथं कंट्रोल होत नाही किंवा भौतिक फायद्यासाठी, लालचीपोटी किंवा आपल्याला कसं असतं, काही वेळेस कसं असतं, आपण ज्याच्या संपर्कात राहतो तसे गुण आपल्यात ऑटोमॅटिक येतात. म्हणतात ना, ढवळ्यासोबत पवळ्या बांधला, वाण नाही गुण आला. तसं एक सर्कल पण आहे. आपण नेहमी चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिले पाहिजे. म्हणजे आपल्याला चुकीच्या गोष्टी निघून जातात, चांगल्या गोष्टी आपण अनुकरण करत असतो. दुसऱ्याचं बघून करतो ना माणूस जवळपास. तर आपण असं जर नाही केलं तर काय होईल, आपल्या चुका वाढत जातील आणि एक दिवस आपल्याला काही करता येणार नाही. वेळ ही परमेश्वरानं सगळ्याला सारखी दिली आहे. असं जातभेद, प्रांतभेद, गरीब श्रीमंत असं केलेलं नाही. परमेश्वरानं प्रत्येकाला 24 तासाचा दिवस दिलेला आहे. मग असं का प्रॉब्लेम का? कारण आपलं कर्म तपासा. आपल्या कर्मातच सगळं काही दडलेलं आहे. जात धर्म नाही, प्रांतभेद नाही, वर्णभेद नाही मित्रांनो, काही नाही. आपलं कर्म ही श्रेष्ठ असलं पाहिजे आणि चुकीचं काम नाही केलं पाहिजे. माणसाने नेहमी ब्रँड विचार करून ब्रँड कर्म केलं तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. किती आता सध्याचा काळ बदललेला आहे, महागाई नाही, पैसे पुरत नाहीत, परंतु आपण काय करतो, आपण केलेल्या चुका आपल्याला मान्य नसतात आणि दुरुस्ती करत नाहीत आपण. मी आता बऱ्याच व्यक्तीसोबत आमचं डिबेट होतं. बरेच लोक म्हणतात असं झालं आहे, प्रॉब्लेम सांगतात, पण सोल्युशन कोणी करायला पाहिजे? स्वतःच करायला पाहिजे ना. जसं मी नेहमी सांगतो, 32 वर्ष झालं मी पुण्यात आलो आहे, सायकली होत्या भरपूर, आता सायकली आहेत का? मग खरोखर उत्पन्न वाढलं आहे का? उत्पन्न जरी वाढलं असेल त्याच्यापेक्षा खर्च खूप वाढलेला आहे ना, पैसे पुरत नाहीत. पहिलं काय होतं, सरकारी शाळा होत्या, आता इंग्लिश मिडियम आहे. पूर्वी मोबाईल नव्हता, आता मोबाईल आहे. पूर्वी पेट्रोलचं स्वस्त होतं, आता महागलेलं आहे. मग आपण काय केलं पाहिजे, खर्चावर कंट्रोल आणलं पाहिजे. तिथंच आपण आणत नाही, खर्च कमी केला पाहिजे. आपण खर्च वाढवतो, जे पैसे कमवले नसतं ते अगोदरच लोन करतो. आपल्याला आता जवळपास बऱ्याच व्यक्तींना कमवलेले पैसेच पुरत नाहीत. मग हा प्रश्न वैयक्तिक आहे ना. आपण समाजाला कुणालाही दोष देण्यापेक्षा, सरकारला दोष देण्यापेक्षा आपण काय चुकतो हे नेहमी बघितलं पाहिजे. आपण सर्वप्रथम 20,000 जरी पगार असला तर आपण 18,000 15,000 आपण चालवलं पाहिजे. आपण काय करतो, भौतिक ज्या गोष्टी दिसतात तात्पुरता फायदा देणाऱ्या त्याच्याकडे आपण अट्रॅक्ट होतो आणि आपले पैसे सगळे संपून जातात. आपलं उत्पन्न कधी संपलं हे आपल्यालाच कळत नाही आणि परत कर्ज काढतो. कर्ज काढून आपण व्याज भरत असतो. मित्रांनो, हे दुष्टचक्र आज सगळीकडं पाहायला मिळतं. मित्रांनो, ह्याच्यात दुरुस्ती झाली पाहिजे. पूर्वी लोक सुख शांती समाधान होतं, लोकांना कर्म चांगलं करायचे, त्याच्यामुळे त्यांना चिंता नव्हती आणि नैसर्गिकदृष्ट्या ते सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करायचे आणि इम्प्लिमेंट पण करायचे. आता निसर्गाच्या विरोधात काम केलं जातं. ज्या गोष्टी खोट्या आहेत त्या खऱ्या म्हणून त्या इम्प्लिमेंट केल्या जातात किंवा त्याचं अनुकरण करून आपण अडचणीत सापडतो. मित्रांनो, बचत जर नाही केली, आता आम्ही कित्येक लोकांना रोज सांगतो आहे, आम्ही 10 वेळा सांगतो तर 1 वेळा ऐकत नाहीत आणि चुकीच्या गोष्टी लपून छपून करतात.
आता बघा आपल्याकडं गुटखाबंदी आहे, दारूबंदी आहे, तरी किती पिलं जातं. का सेवन करायचं चुकीचं आहे. परमेश्वराने दिलेलं शरीर आपल्याला ठेवता येईना, आपल्याला सांभाळायची आपली ऐपत राहिली नाही मित्रांनो. चुकीच्या गोष्टी केल्या जातात. काजू बदाम 700 रुपये किलो आहे आणि गुटखा 5-10 हजार रुपये किलो आहे. दारू बघा किती महाग आहे आणि पैसे पुरत नाही म्हणतात वरनं. आपण ज्या चुका करतो ना, आपण काय होते संगतीनं हे सगळे गुण लागतात. आणि चांगल्या माणसाला जे गुण असतात ना, ते चुकीच्या माणसाला पटत नाहीत आणि ह्याच्यामुळे हे असं घडत जातं आणि शेवटला सगळं कळायला लागतं. दूध का दूध आणि पाणी का पाणी होतं एक दिवस, परंतु काही उपयोग होत नाही मित्रांनो. वेळ ही कुणासाठी थांबत नाही. परमेश्वराने दिलेली वेळ जपून वापरा, योग्य वापर करा. रोज आपण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे. मनात येणारे विचार आणि कर्म हे श्रेष्ठ आहे. जात धर्म नाही, प्रांतभेद नाही, वर्णभेद नाही मित्रांनो. कर्मावरच सगळं काही भविष्य अवलंबून आहे. आणि आपल्या मुलाबाळांच्या शिक्षण लग्नाला आपण बचत करत नाही आणि आपण करत नाही, आपण दुसऱ्याला दोष देतो मित्रांनो. हे चूक आहे. आजसुद्धा बघा खेड्यापाड्यानी लोक हेल्दी आहेत. कम्पॅरिझन जर केलं ना तुम्ही मेट्रो सिटी आणि ग्रामीण भागातला, तर तुमच्या लक्षात येईल जीवन कसं आहे. पैसे कमी आहेत, फॅसिलिटीज कमी आहे, सुविधाचा अभाव आहे, परंतु शारीरिकदृष्ट्या ते चांगले आहेत. आजाराचं प्रमाण कमी आहे. म्हणून तर मेडिक्लेम पॉलिसीला ग्रामीणमध्ये असेल तर प्रीमियम कमी आहे, कारण लोक आजारी जास्त पडत नाहीत. लोकांकडे पैसे कमी आहेत, परंतु शांती, समाधान आहे, सुख आहे. आता बदलतं आहे खेडे, पण तो भाग वेगळा आहे. परंतु कम्पॅरिझन जर तुलना जर केली तर अजूनसुद्धा फरक आहे. कारण ऑटोमॅटिक व्यायाम होतो सुविधाचा अभाव असल्यामुळं. पूर्वी कसं होतं, जात्यावर दळायचं, गिरण्या नव्हत्या, म्हणजे पिठाची चक्की नव्हती, म्हणजे आता मिक्सर नव्हते पूर्वी, फ्रीज नव्हते. त्याच्यामुळे नॅचरल होतं सगळं आणि आयुष्य वाढलेलं होतं आणि लोक सुख समाधानी होते. आत्ता काय झालेलं आहे, सगळ्या सुविधा मिळाल्यामुळे त्याचा जो वापर तर सुविधा तर व्हायला पाहिजे, हे सगळं बदलायला पाहिजे. आपण ॲक्सेप्ट पण करायला पाहिजे, त्याच्या विरोधात नाही मी, परंतु ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत ते पण जपल्या पाहिजे. तर आपले मुलं बाळ आहेत, त्याला पैसे कोणी देईल का? मग आपण ठेवत नाही, पैसे वाढवत नाही. ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी ठेवतो. मला सांगा, मुलांचं लग्न आलं आहे, शिक्षण आलं आहे, फीस भरायची आहे आणि मग शेअर मार्केट जर डाऊन असलं तर काय करणार? सोनं नाही विकलं, घर जागा नाही विकला, बरेच एज्युकेशनसाठी प्लॅनिंग करतात लोक. काय सांगायचे, म्हणजे सगळं आपण करतो ते सगळं काय करतो, धोकादायक काम करतो. आणि मग नंतर आपल्याला लक्षात येतं. तर आपण हे गॅरंटेड जे सरकारच्या योजना आहेत, LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे, पोस्ट आहे. आणि LICमध्ये काय असतं, इन्शुरन्स असतो. इन्शुरन्स म्हणजे पैसे पुढचे द्यायची गॅरंटी, जे भरलेच नाहीत. जसं तुम्ही 5,000 भरले की 20 लाख रुपये लिहून देतो. बँका 20 लाख रुपये देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आज आपण जी बऱ्याच काही चुका करतो ना, त्याची परिणती आपल्या पिढ्यानपिढ्यावर होते. आज बघा खूप मेहनत करून लोक गरीब आहेत, त्याचं कारण आहे आपले विचार बदलले पाहिजेत, कर्म बदललं पाहिजे आणि सत्याच्या आधारित पाहिजे, निसर्गाच्या आधारित. जेवढं जमेल तेवढं आपण निसर्गाच्या आधारित राहायला प्रयत्न केला पाहिजे. आता एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाही कामाच्या निमित्तानं, किंवा एकमेकाचे मतभेद आहेत, पटत नाही, माणसाचे विचाराचार बदलले. पूर्वी बघा खेड्यामध्ये समाजाला लोक घाबरायची, आईवडिलाला तर खूप घाबरायचे, शिक्षकांना खूप घाबरायचे. शाळेमध्ये जर शिक्षकानं शिक्षा केली, मारलं, घरी येऊन सांगितलं तर परत घरी आईवडील मारायचे. आता तसं राहिले नाही. आता लोकांना पण काय माहिती आहे का, नको आहे ह्या गोष्टी, म्हणून तर कायदा काढलेला आहे, मारायचं नाही शाळेमध्ये, नापास करायचं नाही. काय, कारण सरकार जे निर्णय घेतं ना, हे लोकांच्या चॉईसवर घेतं, लोकांच्या आवडीनिवडीवर घेतं, कारण सरकारला पण सत्ता पाहिजे ना. मग आपण काय केलं पाहिजे, सरकारलाच अशी वेळ नाही आली पाहिजे, असं आपण वागलं पाहिजे ना. आता सरकारला दोष देण्यापेक्षा तुम्हाला जे पाहिजे ते सरकार देते. आता LIC ऑफ इंडियामध्ये सुद्धा 3 वर्ष पैसे भरायचा, 3 वर्षाच्या आत जर आपण पॉलिसी सोडली तर मिळत नव्हते. आता 2 वर्षाचं केलं, आता 1 वर्षाचं केलं. मला सांगा, अशानं आपलं काही भलं होणार आहे का? विचार करा. हे समाजानं विचार केला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीनं विचार केला पाहिजे. आपण चुकीच्या जर गोष्टी करत गेलो तर आपल्याला शेवटी आपला सर्वनाश झालेला कळणार पण नाही. आता बऱ्याच व्यक्तीला बघा, वय 60 झाले, 65 झाले, पैसे नाहीत, शरीरात ताकद नाही, काम करू शकत नाही, पण मजबुरीनं काम करावं लागतं. कारण जे अन्न वस्त्र निवारा कशा गरजा भागणार, मुलं सांभाळत नाहीत, मुलाचं पण उत्पन्न नाही, मुलाला चांगली नोकरी नाही, मुलगा कसं सांभाळणार? बघा शेतीचं उदाहरण घ्या तुम्ही, पहिले 100 एकर शेती होती, आज आहे का? कारण डिव्हायडेशन झालं, लोकसंख्या वाढली, तसं संपत्तीचं विभागणी झाली आणि ते पुरवणे असं झालं, म्हणून तो लोक शहराकडे वळली. आणि आजकाल ते तर आहेच, पण शेवटी आता कष्ट करूनही वाटतं, हा पण एक प्रॉब्लेम आहे. कारण खेड्यापाड्यात लोकाला उन्हाचं ते काम करावं लागतं, ते नको आहे. त्याच्यामुळं पण शहराकडं वळलेला आहे लोकांचा लोंढा आणि शहरावर लोड झालेला आहे. आणि शहरामध्ये काय, सिंगल फॅमिली आहे,
नवरा बायको 2 मुलं. मला सांगा, उद्या जर माणूस हा नैसर्गिक आहे, जबाबदारी आपण वाढवल्यात, 1 मूल केले, लग्न केले, मूल 2 मूल, आणि आपल्याला लोडिंग होतं ना, महागाई वाढते, मुलांचं शिक्षणाचा खर्च, आणि उद्या जर दुर्दैवी देव न करू अशा घटना घडल्या, माणूस जर डेथ झाला, डिसेबल झाला, अपंग झाला, मृत्यू पावला, आणि म्हातारं तर होणारच, तर काय करणार? पैसे कुठून आणणार? मला सांगा, काळ बदलत चाललेला आहे मित्रांनो. पूर्वीच्या काळी आईवडिलांना मुलं सांभाळायची, आता सांभाळतात का? आणि आपल्याला म्हातारपणी आपण काय करणार? आपण जरा विचार केला पाहिजे. आपण जर ह्या गांभीर्यानं विचार नाही केला आणि प्लॅनिंग नाही केलं तर आपल्याला आपलं आयुष्य कधी संपलं हे समजणार नाही, आणि शेवटा आपल्याच विचारानं कर्मानं आपली फसवणूक होते. बऱ्याच लोक दोष देतात दुसऱ्याला. आपण आपलं आत्मपरीक्षण करा. आपण पैसे ठेवत नाही, कमवतो तर खरं. माझं लोक रात्रंदिवस काम करतात, बँकेकडे लोन मागायला का जातात? एक तर कसं आहे, मानसिकता चांगली पाहिजे माणसाची. आपण आपल्यासाठी काय करतो आपण विचार केला पाहिजे. आपण जर 20,000 जरी कमवत असेल तर 2,000 रुपये बचत केलीच पाहिजे. आता लोक म्हणतात जमत नाही कसं? जमलंच पाहिजे, जमवलंच पाहिजे. जमत नाही म्हणल्यावर दारिद्र्य आहे, प्रॉब्लेम आहेत, सुसाईड करतात लोक, कर्जबाजारी होतात, रिफंड होत नाही कर्ज, पैसे नाहीत, खाण्यापिण्यासाठी सुद्धा पैसे नाही, अशी अवस्था होती. महागाई झपाट्यानं वाढत आहे. आणि आपण जर दुसऱ्या साईडला प्लॅनिंग नाही केलं तर काय होईल? आपण क्रश होईल, आपलं जीवन उद्ध्वस्त होईल. आणि म्हणून तर लोक पिढ्यानपिढ्या गरीब आहेत. त्याचं कारण आहे आपण प्लॅनिंग करत नाही, पैसे वाढवत नाही. जसं शेतकरी दरवर्षी पेरणी का करतो? साठवलेलं धान्य पुरत नाही ना, धरणाची दारं अडवतो, पाऊस पडायलाच पाहिजे. कारण ही कंटिन्यू प्रोसेस आहे. जेवण करणे कंटिन्यू प्रोसेस आहे ना. कायदा आहे का जेवायलाच पाहिजे नाही तर गोळी घातली जाईल असं कायदा आहे का? नाही. पण आपण कायदा नसताना जेवण का करतो? जगण्यासाठी. तसंच जगण्यासाठी लागणारे पैसे, जेवणासाठी, अन्न वस्त्र निवारासाठी लागतात ना पैसे, ते पैसे ठेवले पाहिजे, ग्रो केले पाहिजे ना. कारण एक दिवस आपलं उत्पन्न थांबणार आहे. ही काही खोटी गोष्ट आहे का? आणि मध्ये जर प्रॉब्लेम झाला तर पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. म्हणजे आपण आपल्या कर्मानं शिक्षा देतो स्वतःला आणि समाजाला, देशाला, कुटुंबाला. चांगलं कार्य नाही केलं की तुम्ही सगळ्यासाठी बोझं आहेत या पृथ्वीवर. मी म्हणतो ना, तुम्ही चांगला विचार केला पाहिजे, चांगलं कार्य केलं पाहिजे. नाहीतरी तुम्ही सगळ्यासाठी घातक आहेत, कुटुंबासाठी, देशासाठी, समाजासाठी, सगळ्यासाठी. आणि काय असतं माहिती आहे का? त्रास जरी झाला चालेल, गुण हमखास. तसं चांगल्या गोष्टी त्रास नक्की होतो. जसं अभ्यास करताना त्रास होतो, परंतु आयुष्य एकदम सुंदर बनतं. तसंच आहे ना. आणि चांगल्या वाईट गोष्टीतनं थोडा तात्पुरता आनंद मिळतो, त्यासाठी ते लोक त्याच्याकडे आहेत. मित्रांनो, मी जे सांगतो ना, ह्या गोष्टी तुम्ही जर इम्प्लिमेंट नाही केल्या आणि केल्या तर बघा फरक काय पडतो. आता बऱ्याच व्यक्ती हे व्हिडिओ ऐकत असतात, आता मला माहीत नाही, परंतु तुम्ही ह्या गोष्टीतनं तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि LIC ऑफ इंडियाची जर तुम्ही जर लाईफटाईम पैसे मिळायची पॉलिसी काढली तर आम्ही पेपरवर लिहून देतो. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. मित्रांनो, सगळं बदलत चाललेलं आहे जग. चांगलं तेवढं घ्या, चांगलं काम करा, चुकीचं आहे ते सोडून द्या. आता बघा, पूर्वी असे प्लॅन नव्हते. पूर्वी 15, 20, 25, 30, 35, 45 वर्षाचे प्लॅन होते. आणि पूर्वीची लोक भरायचे. पण मी 45 वर्षाची इन्शुरन्स पॉलिसी दिलेली आहे डॉक्टरना. आता माइंडसेट चेंज झालं, लोकांची विचाराची प्रवृत्ती बदलली आणि त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम आहे. आता बघा, शेअर मार्केट 6 महिने झालं डाऊन आहे. लोक काय म्हणायचे? म्युच्युअल फंडात खूप पैसे आहेत. आता कुठे गेले? 30,000 भरलेले 25,000, 20,000 आहेत लोकांचे. मला सांगा, आपण आपला घात करतोय. करू नये असं नाही. पहिले बेसिक फाउंडेशन मजबूत केलं पाहिजे. जसं एखादी बिल्डिंग बांधायची आहे 20 मजली, तर पाया 2 मजली चालेल का? बिल्डिंग चढेल पण दुसऱ्या दिवशी खाली येईल. मग बिल्डिंग का कोसळत आहेत? मी सगळ्या प्रश्नाची उत्तरं सांगतो आणि प्रॉब्लेम पण सांगतो मित्रांनो. हे केवळ आणि केवळ आपल्या कर्मामुळं होतं. बिल्डिंग कोसळत आहेत ना, मुंबईला तर जास्त कोसळत आहेत. त्याचं कारण आहे घाई गडबडीत बांधलं जातं. कुठलंही काम तुम्ही घाई गडबडीत करा, चांगलं होणार नाही. वेळ दिलाच पाहिजे. जसं मूल जन्माला आलं, 9 महिन्याचं बाळ असेल तर सुदृढ असतं, 7व्या महिन्यात जन्माल्यावर काय होतं? तसं आहे. काही गोष्टी आपल्या हातात तेवढ्या करा ना, कारण तेवढा वेळ दिलाच पाहिजे. आता सिग्नल पण लोक तोडतात. किती 2 मिनिटानं काय होतं मला सांगा? आता कॅमेरे लावले त्याच्यातनं दंड भरतात, परंतु तसंच करतात. मित्रांनो, मी हे जे सांगतो ते सगळ्यांना माहिती आहे. काही नाही, साधी सिंपल गोष्ट आहे, परंतु माहिती असून उपयोग होत नाही. आपण इम्प्लिमेंट केलं पाहिजे. जर इम्प्लिमेंट नाही केलं तर आपली धूळदाण होईल आणि समाजासाठी सुद्धा घातक आहे, कुटुंबासाठी घातक आहे. कुणाचाच फायदा नाही याच्यामध्ये. आता गुन्हे जे लोक करतात ना, गुन्हे, चोरी, काही बरेच गुन्हेगार जे लोक आहेत त्यांना पस्तावा होतो नंतर शेवटच्या स्टेजला. पण काय उपयोग आहे? कारण तुम्ही आहे ना पेशन्स ठेवले पाहिजे. पहिले लोक बघा खूप दमदार लोक होते, म्हणजे पेशन्स
विचार कर, लगेच ते काही ॲक्शन घ्यायचे नाहीत, खूप विचार कराय, म्हणून त्यांच्यातनं चुका कमी घडत होत्या. आता तसं नाही. आलं मनात की छोट्या छोट्या गोष्टीमुळे मर्डर होतात. आपण बघतो ना, गाड्या फोडल्या जातात, जाळल्या जातात. हे काय चाललं आहे समाजामध्ये? मला सांगा, ह्या गोष्टीमुळं काय होतं आहे माहिती आहे का? विध्वंस होतो आहे, कुणाचाच फायदा नाही. माणसाला राग आला तर काय करावं? शांत बसावं थोडे दिवस. शांत झाल्यावर नंतर कर्म करावं. रागाच्या भरात माणूस काहीतरी करतो ना, आणि पुन्हा त्यालाच त्याचा राग यायला लागतो. ते जी प्रकरण घडतात ना, ते फार भयानक असतात मित्रांनो. खेडेगावसुद्धा बघा, काय काय लोक एखाद्याची सोयाबीनची बनी म्हणतो आपण तिकडं, मोठी गंजी असती, त्याला आग लावतात. मला सांगा, एवढा विध्वंस कशासाठी? एका सेकंदाचं काम आहे. थोडं शांत बसा. एकमेकाबद्दल मतभेद असतील, भांडणं असतील, राग असेल, पण थोडं तर पेशन्स ठेवले पाहिजे ना. थोड्या वेळानं माणूस नॉर्मल होतो का नाही? तसंच आहे. जसं हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट ॲक्सिडेंट झाला तर लगेच त्याला पहिलं नॉर्मल केलं जातं, नंतर पुढच्या प्रोसेस केल्या जातात. लगेच ऑपरेशन केलं जात नाही गेल्या. म्हणजे कसं असतं आहे, कधी पण माणसानं आहे ना, शांत डोक्यानं विचार करून निर्णय घेऊन इम्प्लिमेंट केला पाहिजे. घाईगर्दीत काम केलं तर काय होईल? सगळं चुकतं ना. आज तेच चाललेलं आहे मित्रांनो. नेहमी काय असतं माहिती आहे का? आपण आहे ना, चांगल्या गोष्टी नेहमी केल्या पाहिजे. चांगल्या गोष्टी जर नाही केल्या तर आपण नाश केल्यासारखं होतं. आणि पिढ्यानपिढ्या आज जी प्रॉब्लेम आहेत ना, हे केवळ आणि केवळ आपल्या कर्मामुळेच आहेत. लोकसंख्या तर वाढलेली आहे, पगार कमी मिळतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याच्यातून चांगलं जगता येईल, चांगलं करता येईल, ते केलं पाहिजे आपण. ते जर नाही केलं तर काय होईल? खूप नुकसान होईल. आणि परत हे भरून काढताना वेळ प्रत्येकाला परमेश्वरांसारखी दिलेली आहे. आता आम्ही गेले 25 वर्ष झालं मी काम करतो या क्षेत्रामध्ये, इन्शुरन्स फील्डमध्ये. आम्ही बऱ्याच व्यक्तीला बचत करा म्हणून सांगतो. आता बँकेतलं अकाउंट बचत अकाउंट आहे, सेव्हिंग अकाउंट, नाव सेव्हिंग आहे, पैसे राहतात का? तुम्ही व्यर्थ खर्च करत नाही, तुम्हाला मी दोष देत नाही, परंतु पासबुक बरोबर रिकामे. आता तर पासबुकच नाही, पण पैसे शिल्लक राहत नाहीत, ही सत्य परिस्थिती. आणि पैसे कमवायचे वय संपतं, शेवटी आपल्याला व्हॅल्यू राहत नाही. म्हातारपणी आज किंमत आहे का माणसाला? आज सुद्धा खेडेपाड्यात बघा, 2 एकर 4 एकर शेती स्वतःच्या नावावर ठेवतात, प्रॉपर्टी ठेवतात, मुलं सांभाळत नाहीत. माणुसकी हरपत चाललेली आहे. हे कलियुग आहे. मी आता जे सांगतोय ना, हे काही गोष्टी जर तुम्ही घेतल्या तर तुमचा नक्की फायदा होईल, परंतु केल्या तर काय लोकांना ऐकायलासुद्धा आता वेळ नाही. आम्ही व्हिडिओसुद्धा शॉर्टमध्ये बनवतो, कारण काय समय नाही. आणि एवढं काम करून काय शेवटी मला सांगा? काहीच नाही. ज्या दिवशी तुमचं पगार बंद झाला, नोकरी व्यवसायातनं उत्पन्न बंद झालं, दुसऱ्याशी अंधार आहे. कारण जगण्याची किंमत वाढत चालली आहे, महागाई वाढत चालली आहे का नाही? कसं खाणार, कसं जगणार? मुलं सांभाळतील गॅरंटी आहे का? मुलालाच पगार नसेल तर काय करणार? किंवा काही विद्यार्थ्याला शिक्षणाला पैसे नसतात. म्हणजे काय होतं, मूल जन्माला आलं की ते वाढायला लागतं ना. मग आपलं लोडिंग वाढलं, आपण लक्षात देऊन आपण त्याच्याशी बचत करत नाही, त्याच्या नावावर पॉलिसी काढत नाही. LIC सरकारची संस्था आहे मित्रांनो. आता आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते. आता काय होतं, पूर्वी जर समजा एखाद्या 40 वर्षाचा व्यक्ती असेल आणि 20 वर्षाचा प्लॅन घेणार तो, कारण जोपर्यंत इन्कम आहे तोपर्यंत प्रीमियम भरणार, आणि 20 वर्ष झालं की म्हणजे तर 60 होईल, 60 नंतर मॅच्युरिटी मिळणार. LICची पॉलिसी त्यावेळेसच खरं गरजेची आहे, कारण उतार वयात 1 रुपया भाकरीसारखा असतो मित्रांनो. आपण जेव्हा कमवतो तेव्हा पैशाला आपल्याकडे पैसे असतात ना, त्याच्यावर महत्त्व नसतं, परंतु नसल्यावर 1 रुपयासुद्धा महत्त्व आहे. मग पुन्हा आपल्या लक्षात येतं काय उपयोग आहे मला सांगा? कारण कुठलीही गोष्ट तुम्ही उशिरा केली त्याचं काही किंमत राहणार नाही. जसं एखादा रुग्ण उशिरा ट्रीटमेंट घ्या, काय होईल? मुलाला शाळेत उशिरा ॲडमिशन घ्या किंवा जावा, किंवा परीक्षेला वेळेला तुम्ही पोहोचायचं नाही किंवा लिहायचं नाही, काय होईल? घराला आपण जे कमवलेले असतात वस्तू घरामध्ये, सोनं चांदी दागिने घरातल्या वस्तू, त्याला कुलूपच लावायचं नाही दाराला, काय होईल बघा? सिक्युरिटी आहे. LICमध्ये सिक्युरिटी पण मिळते, ॲडव्हान्स इन्कम गॅरंटी, रिप्लेसमेंट ऑफ इन्कम, खर्चावर नियंत्रण, भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम येत नाही. किती तर फायदे आहेत, आणि एवढं फायद्याचं प्रॉडक्ट घेतलं जात नाही. आज मला सांगा, इन्शुरन्सकडे बऱ्याच लोक दुर्लक्ष करतात, आणि खूप समजून सांगणाऱ्या माणसाला वाटते की ह्याचंच प्रॉफिट आहे आणि माझं काही नाही. असं सगळीकडे घडतं. जास्त समजून सांगितलं की त्याचं रिॲक्शन होतं. जसं औषधाचा डोस जास्त दिल्यावर काय होतं, तसं हे मेडिसिन आहे, हे आर्थिकदृष्ट्या मेडिसिन आहे. मी जे सांगतो ते हे मेडिसिन आहे. हे मेडिसिन जास्त झालं ना तर ते सोडून देतं माणूस. मला सांगा, आपण थोडा त्रास जर, आता समजा मला सांगा, एखाद्याचा 20,000 पगार आहे समजा, आता त्या एखाद्याच्या मुलाला समजा 10 लाख रुपये एज्युकेशनला लागणार आहेत. अगदी नॉर्मल सांगतो, समजा ग्रॅज्युएशन करायची, त्याला इंजिनियर बनायची, 10 लाख लागणार. तुमचा पगार 20,000 आहे. मग तुम्ही 2-2 हजार रुपये ठेवले तर 10-20 वर्षात तुम्ही 10 लाख भरले, LIC 10 लाख दिली, 20 लाख तयार होतील ना. तुम्ही 10 लाख कुठून आणणार? एकदम तुम्ही 1000 रुपये भरू शकत नाही, 10 लाख कुठून आणणार? बरेच लोक म्हणतात आम्हाला नंतर बघू. नंतर कोण देणार आहे? कुठून देणार आहे? मॅजिक जादू होणार आहे का?
अहो जे एका व्यक्तीला लॉटरी लागली होती, लॉटरीचे सुद्धा पैसे राहिले नाहीत. म्हणजे अवस्था कसं आहे बघा. आता बऱ्याच व्यक्ती बघा, कोरोनामध्ये सगळं जग ठप होतं, काही लोकांनी पैसे कमवले आणि काही लोकांना जगण्यासाठी पैसे नाही. हे परिस्थिती सगळ्यासाठी सारखी होती, परंतु तुम्हाला संधी दिसली पाहिजे. आजसुद्धा बघा काही लोक बचत करतात. आमच्याकडं जे आहेत ना, मी सगळे असे आहेत म्हणत नाही, काही लोक फार चुका जास्तीत जास्त मॅक्झिमम लोक चुका करतात. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कारण मित्रांनो, असं करू नका. कुटुंबाचं तुम्ही नुकसान करताय, स्वतःचं अडचणीत आहे, मानसिक तणाव निर्माण करताय. आपण जे कर्मातच सगळे काय आहे, कर्म करताना भान ठेवलं पाहिजे, विचार केला पाहिजे, चांगल्या गोष्टी पटकन केल्या पाहिजेत आणि चुकीच्या गोष्टीला आपण वेट लावलं. उलटं आहे आता. एखादी काही खरेदी करायची, मोबाईल घ्यायचे, काही वस्तू घ्यायची, लगेच पटकन EMIवर घेतला जातो. पण खिशात जे पैसे आहेत ती बचत नाही केली जाते. खिशात पैसे असून देत नाहीत लोक. आणि माणसाचं मन हे सारखं नेहमी विचार करतं, सतत चांगले विचार येत नाहीत. मनाचं कामच आहे विचार करणं, मग ती चांगला असेल वाईट असेल. त्याच्यातनं जसं आपल्याला परमेश्वरानं, आपण बघा जेवण करत असताना एखादा जर केस गेला घासामध्ये, तर जिभेला आपल्या इंद्रियाला एवढी ताकद आहे मित्रांनो, की जीभ आपली ते केस बाहेर काढते. माणसाला तर एवढं मन विचार आहे, मग आपण असं का करत नाही. शरीरात बघा, आपण शरीराला सुद्धा स्पर्श केला एखाद्या वस्तूला काय आहे ते आपल्याला समजतं. काय अंध व्यक्ती असतात बघा, चांगलं डोळस माणसापेक्षा चांगलं जीवन जगतात. आणि काय डोळस माणसं माहिती असून चुकीचं काम करतात. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, सब्जेक्ट टू मार्केट म्हणलं जातं, हे म्हणतात गॅरंटेड. आम्हाला लोक सांगतात, गेली 25 वर्ष झालं आम्ही ह्या फील्डमध्ये काम करतो, अभ्यास करतो, आम्हाला शिकवतात. म्हणजे ऐकलं पाहिजे, एकमेकाला सांगितलं पाहिजे. परंतु जो माणूस या क्षेत्रामध्ये एवढे दिवस काम करतो त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे का मला सांगा. आता आपण बघा, आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडेच का जातो. मेडिकल स्टोअरमध्ये सगळे प्रकारच्या आजारावर औषध आहेत, मग का घेत नाही डायरेक्ट. डॉक्टर 2,000 रुपये फीस का देतो. कारण तुमचा नेमका आजार कुठला आणि कुठलं औषध द्यायचं. जसं आर्थिकदृष्ट्या ह्या क्षेत्रामध्ये गेली मी 25 वर्षाला काम करतो, आम्हाला लगेच कळतं कुठल्या व्यक्तीला काय प्रॉडक्ट द्यायचं. मग आपण तज्ज्ञ माणसाचा सल्ला घेऊन काम केलं पाहिजे. नाहीतर काय होतं, काम बिघडून जातं. तुम्ही कुठलंही औषध आणून घ्या बरं मेडिकल स्टोअरमध्ये, डॉक्टरची फीस वाचवण्यासाठी तुम्ही कुठलंही औषध घ्या आणि बघा काय होतं. ते आजार दुरुस्त होण्याऐवजी आजार वाढेल ना, किंवा प्रॉब्लेम, काही डेथ पण होतात चुकीचं औषध दिल्यामुळं. तर आम्ही आर्थिक सल्ला देतो मित्रांनो. कधी कधी आमच्याकडनं सगळी माहिती काढली जाते आणि शेजाऱ्या पाजाऱ्या नातेवाईकांना सांगितलं की ते प्लॅन केला जातो. मित्रांनो, आपण काय करतो, जसं बघा मी नेहमी सांगतो, लग्नाची तारीख काढली जाते 6-6 महिने, 4-4 महिने, 2-2 महिने अगोदर तारीख तिथं काढली जाते आणि लग्न त्या टायमिंगला लग्न लागत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो, आपण सगळं ठरवतो पण ऐन वेळेस काय करतो आपण, त्याचं प्लॅनिंग नसतं किंवा काही प्रॉब्लेम येतात म्हणा, पण ती दुरुस्त केली पाहिजे ना. नाही तर मग त्या तिथं जी टायमिंग काढलेलं त्याचा अर्थ काय, काहीच नाही. म्हणजे आपण सगळं चुकीचं करतो आहे. आता लोक बघा, बरेच लोक खर्च सर्वप्रथम करतात. इन्कम जे आले त्याच्यानं पहिलं खर्च करतात आणि उरले तर बघू म्हणतात. काय लोक म्हणतात आम्हाला पुरतच नाही पैसे. हा वैयक्तिक पर्सनल प्रॉब्लेम आहे ना. आता 105 रुपये लिटर पेट्रोल आहे, 50 रुपये होतं म्हणू शकतो का आपण जाऊन, 50 रुपये होतं ना. आपण जर असं बोललो तर म्हणतील कुठल्या जमान्यात तुम्हाला कळत नाही. आपल्याला काय करतील, अडाणी समजतील लोक. पेट्रोल पंपावर जाऊन म्हणा ना 50 रुपये लिटर पेट्रोल तो द्या, तिथं आपण गपचिप देतो. इथं बचत करायला लोक थोडी करा, छोटी करा, कमी वर्षाची करा असं म्हणतात. मित्रांनो, दूरदृष्टी पाहिजे आणि आपल्या जी जिम्मेदारी जबाबदारी आपल्याच आहेत समजून आपण काम केलं पाहिजे. आपलेच मुलं असतात, आपण त्याला एज्युकेशन प्लॅन घेण्यासाठी टाळाटाळ करतो, पेन्शन प्लॅन घेण्यासाठी टाळाटाळ करतो. घर, जागा, प्रॉपर्टी घ्यायची. समजा तुम्हाला 50 लाखाचं घर घ्यायची तर आपल्याला 25 लाखच भरायचे आणि बँकेचं लोन काढलं तर 50 चे 1 करोड रुपये भरावतात. मग 1 करोड कुठं, 25 कुठं, 75 लाखाचा प्रॉफिट झाला ना. मग हे तर कळत नाही. शेतकरी धान्य 1 किलो ज्वारी पेरली तर 100 किलो होईल ही आशा आहे, गॅरंटी नाही. आशा आहे आणि त्या आशे असल्यामुळे तो पेरतो आणि धान्य सगळ्याला पुरतो. सगळे आपण भारतातले काय जगातली लोक शेतकरी पेरणी करतो म्हणून जगतात. शेतकरी नाही पेरणी केलं तर धान्यच वाढणार नाही. तसंच आहे ना, पैसा वाढवला पाहिजे आणि योग्य ठिकाणी ठेवला पाहिजे. जसं शेती असते बघा, काही ठिकाणी काही पिकतं तर काही ठिकाणी काही पिकतं. कारण त्या मातीचं परीक्षण करून त्याच्यावर ते पेरणी केली तर फायदा जास्त होतो. तसंच आहे, पैसे ठेवायची जागा आहे LIC ऑफ इंडिया. पुढची गॅरंटी दिली जाते. आता तर आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. मित्रांनो, 8% इंटरेस्ट रेट आहे. 8% सेविंगला कोणीच देत नाही. सेविंगला 2 ते 3% व्याज आहे.
आणि बँकेत सेव्हिंग अकाउंटवर बँक कुठली लोन देत नाही. आपण लोन देतो 1 वर्षानंतर आणि लोनला EMI नाही. बँकेतलं कुठलंही लोन काढा EMI असतो. EMI नाही भरलं तर सिबिल खराब होतं, दंड भरावा लागतो आणि आपल्याला EMI नाही. आपल्या मनावर पैसे भरता येतात. म्हणजे पैशाची लिक्विडिटी आहे आणि ग्रोईंग आहे पैसे. जसं नोकरी व्यवसाय करून आपण पैसे कमवतो ना, तसे पैसे वाढतात. सतत पैसे वाढतात. पैसे टाकत राहिलं पाहिजे. पूर्वीचे लोक हेच करत होते, त्याच्यामुळे त्यांना अडचणी येत नव्हत्या. आत्ता काय, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त. आपण कितीही जन्म घेऊन ह्या पृथ्वीवर आलो तर कधीही प्रगती होणार नाही मित्रांनो. कारण उघड आहे ना, तुम्ही इन्कमपेक्षा जास्त खर्च करताय म्हणल्यावर कसं होईल. आणि कर्ज काढल्याला त्याचं व्याज द्यावं लागतं. बऱ्याच लोकांचं व्याज इतकं जातं, उत्पन्नात 30% 40% भाग हा व्याजातच जातो इंटरेस्टमध्ये. कुठल्याही गोष्टीला पेशंट ठेवलं पाहिजे. आपल्याला एखाद्या नोकरी जॉईन झाला, एखादा बिझनेसवाला चांगला चालत असेल तर थोडे दिवस आपण सेव्हिंग केली पाहिजे, नंतर घर जागा घेतला पाहिजे. लोक उलटं चुकीचं काम करतात आणि नंतर त्यांना फ्रस्ट्रेशन येतं, टेन्शन, तणावयुक्त जीवन होतं. हे कशामुळे होतं? कर्मामुळं. मेन कर्म आहे, मेन विचार आहेत. चांगल्या विचारामध्येच भविष्य दडलेलं आहे आणि चांगल्या विचार सांगणाऱ्याच्या व्यक्तीच्या संगतीत राहिलं पाहिजे. तर आमचा ऑडिओ व्हिडिओ ऐकून लोक टाळाटाळ करतात. काय लोक तर आता LICच्या पॉलिसी काढल्या असतात, आम्ही सांगतो प्रीमियम भरा, फोनच उचलत नाहीत, बघून दुर्लक्ष करतात. आणि त्यांना जर गरज पडली ना, फोनवर फोन करतात आणि का उचललं नाही म्हणतात. मित्रांनो, आपण जे करतो नाही चुका, बघा एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केला तर तिथं न्यायालयामध्ये साक्ष पुरावे बदलून काहीतरी उलटं सलटं करू शकता, पण कर्मामध्ये कधी करता येणार नाही मित्रांनो. कर्म श्रेष्ठ करा आणि कर्म जर प्रत्येकानं श्रेष्ठ केलं तर ऑटोमॅटिक समाज, देश चांगला होईल. स्वतःला सुख शांती मिळेल, कुटुंबातल्या व्यक्तीचं प्रेम जिव्हाळा तयार होईल. सगळं की आनंद मिळायचं दुकान नाही, दुःख मिळायचं दुकान नाही. कर्मानं आणि आपल्या कर्तव्यानेच होतं सगळं काही. टेन्शन माणसाला काय येतं चुकीचे काम केले की. काही परिस्थिती, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण जे हातात आहे ते तर केलं पाहिजे. आणि माणसाचे शरीराचे इंद्रियसुद्धा किती माणसाला फसवतात बघा. आता डोळे बघा, आपण एखाद्या रेल्वेत बसलं तर काय होतं, खिडकीतनं बाहेर पहा, झाडं घरं पळाल्यासारखं वाटतात. पळतात का? म्हणजे इंद्रियसुद्धा धोका देतात आणि आपण तर आपल्याला किती तर धोका देतो. आपली रेल्वे पळते, झाडं पळत नाहीत. जसं आबाळ टेकल्यासारखं टेकलं आहे का? नाही. कुठेही जावा तुम्ही, नाही. किंवा आपण बर्थडे म्हणतो किंवा काही चुकीचा विचार करतो. आता शेअर मार्केटमध्ये SIPमध्ये लोक पैसे बचत करतात, म्हणतात एवढे माझे होणार, एवढे टक्के मिळणार. म्हणजे मन म्हणतं, पण ते खरं आहे का? म्हणजे मनातल्या विचाराला आपण खरं समजून ते कर्म करतो. मग आता जर तसं जर असतं तर मग आता का मार्केट डाऊन झालं? कुणाच्याच हातात नाही मित्रांनो. काय घडतं हे कुणालाच माहिती नाही. फक्त कर्म चांगलं करणं हे नक्की आपल्याला माहिती आहे आणि ते आपल्या हातातच आहे. आणि कर्म चांगलं केले की प्रॉब्लेम ऑटोमॅटिक कमी होतात. जसं तुम्ही बचत केली तर काय होईल, पैसा वाढणार, खर्चावर नियंत्रण येणार. फायदा आहे का तोटा आहे? 1 वर्षानंतर वापरता येणार. आपलं इंटरेस्ट आहे ना आपल्याला परत मिळाल्यासारखं असतं. पॉलिसीवर जर लोन काढलं ना, समजा 1 लाखाची पॉलिसी असेल, समजा 10 लाखाची पॉलिसी आणि 20 वर्षाला 20 लाख मिळणार, म्हणजे 10 लाख रुपये ॲडिशनल झाले ना. तुम्ही मधल्या पिरियडमध्ये किती वेळा लोन काढलं तर ती इंटरेस्ट मिळाल्यासारखं आहे ना. पैशाची सोय झाली आणि व्याज पण परत मिळालं. असं होतं का कुठली बँक तुम्हाला लोन काढल्यानंतर तुम्हाला व्याज परत देते का? मला सांगा. म्हणजे ह्या मार्गातनं कितीतरी फायदा आहे. आता काय कसं असतं, चांगल्या गोष्टीला उलटं म्हणणारे आहेत लोक. आता काही लोक म्हणतात आमचेच पैसे आम्हाला व्याजाने देता का? मित्रांनो, तुमचे पैसे काय करतात? समजा तुम्ही 4,000 रुपये भरता, 10 लाखाची पॉलिसी काढली, तर तुम्हाला 10 लाख आणि 20 लाखाचा इन्शुरन्स दिला. दुसऱ्या साईडला तुम्हाला 10 लाखावर बोनस देतो आपण, 4,000वर नाही. म्हणजे किती तो देतो? आता मला सांगा, 50 रुपये रेट आहे. म्हणजे आपण काय करतो, 50,000 रुपये इंटरेस्ट देतो आपण एका साईडला. मग 50,000 रुपये 4,000 बदल्यात व्याज मिळतं, बोनस मिळतो, इन्शुरन्स कवर 10 लाख मिळतो. हे बेनिफिट कुठं सोडून देतो आपण? मग आपण काय म्हणतो, आमचेच पैसे. म्हणजे ह्याचं काय कारण आहे? एकतर मनात करायचं नसतं किंवा निगेटिव्हिटी असते आणि अभ्यास कमी असतो. कधी माहिती असूनसुद्धा काय म्हणतात ना लोकांचा, आपला बबल्यान दुसरा बाब्या म्हणतात ना लोक. मित्रांनो, हेच प्रवृत्ती नष्ट केली पाहिजे मनातनं. मनात विचार जर ब्रँड आले तर काय सगळं काही चांगलं होईल, रामराज्य होईल मित्रांनो. आणि प्रॉब्लेम कोणाचे, प्रॉब्लेम ऑटोमॅटिक कमी होतील. सोडवला तर प्रॉब्लेम कमी होईल, नाहीतर काय होईल, वाढत जाईल. त्या प्रॉब्लेममध्ये माणूस उद्ध्वस्त होऊन जाईल. आपण बचत करत नाही, पैसे कमायचे वय कमी होत चाललेले आहे. आज बघा, माणुसकी राहिलेली नाही, आईवडिलाला मुलं सांभाळत नाहीत. हे प्रश्न निर्माण होत चाललेले आहेत आणि त्यासाठी सोल्युशन आपण करत नाही. आता नोकऱ्या नसतात, टेम्पररी नोकऱ्या आहेत, कमी पगारात राबावं लागतं, हे सगळ्यांना माहिती आहे. असे प्रश्न आपण जर एखादा माणूस तुम्हाला चांगला आला आहे सांगायला, त्याच्यासमोर जर तुम्ही उलटे प्रश्न विचारले तो काय सांगणारच नाही, कारण उपयोगच होणार नाही. तुम्ही तेच आपलंच खरं म्हणून चालणार ना तुम्ही. ठीक आहे, परिस्थिती आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे ना.
भूक लागल्यावर जेवण का करतो? नाही जेवण केल्यावर काय होईल? तसं तुम्हाला पैसे लागणार आहे, अन्न वस्त्र निवारासाठी पैसे लागणार आहेत, मुलाच्या शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत, आपत्ती कधी येईल सांगता येत नाही त्यासाठी पैसे लागणार आहेत, हॉस्पिटलसाठी पैसे लागणार आहेत, आणि ते जर आपण नाही ठेवले तर काय होईल? म्हणजे घरं जागेसुद्धा स्वस्तात विकावं लागते, ते सुद्धा घेत नाहीत लोक. म्हणजे आपण काय करतो, दुसऱ्याला चान्स देतो आणि आपली बर्बादी करतो, आणि असं केल्यामुळेच प्रॉब्लेम येतो. मित्रांनो, आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे, सुवर्ण संधी आहे, 8% इंटरेस्ट आहे. हा प्लॅन बंद होणार आहे. तुम्ही लगेच फोन करा आणि हा प्लॅन घ्या. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. कारण एक रुपये आपण बचत केला पाहिजे, आणि बचत करून जर गरज पडली तर आपण कर्ज काढून वापरलं पाहिजे. कारण कर्ज आपण भरू शकतो, परंतु पैसे असलेले ठेवत नाही. आता बघा, बऱ्याच कुटुंबामध्ये लेडीज खूप कुटुंबाची काळजी करतात, आमचा अनुभव सांगतो, पण पुरुषाला नसते. पुरुष टाळायचा प्रयत्न करतो. लेडीज काय करतात, त्यांना मुलामुळात शिक्षण, लग्न, खूप काळजी असते, ते बचत करायचा प्रयत्न करतात, परंतु पुरुषांना पण सहकार्य केलं पाहिजे त्यांना. आणि बचत जर नाही केली मित्रांनो, तर वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. प्रत्येक माणूस हा नैसर्गिक आहे, कधी इन्कम स्टॉप होईल, आपत्ती कधी येईल सांगता येत नाही. जसं कोरोना आला, असे संकट येऊ शकतात. आल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम येतो, आणि तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठीच हे आता कलियुगामध्ये एक फार मोठं शस्त्र आहे LIC ऑफ इंडिया. कारण पूर्वीच्या काळात एखादा भाऊ जर एक्सपायर झाला तर दुसरा भाऊ ते कुटुंब सांभाळायचा. आता तसं राहिले का? तो काळ जमाना बदलला आहे मित्रांनो. पूर्वी असं प्लॅनिंग नाही केलं तरी चालायचं, आता नाही चालणार. आता हे तुम्हाला प्लॅनिंग करावंच लागेल, पैसे वाढवावंच लागतील, पैशाची बचत करावंच लागेल, खर्चावर नियंत्रण आणावंच लागेल. असं नाही केलं तर खूप मोठा प्रश्न निर्माण होईल, आणि तो सुटणार नाही, कुणी सोडवणार नाही. त्या संधीचा प्रत्येकजण फायदा घेण्यासाठी सज्ज असतो, आणि आपण त्यांना संधी देतो. जसं एखाद्या रोडने चालताना आपण थोडी जागा दिली तर माणूस पुढे जातो ना, त्याला आपण म्हणू शकतो का पहिलं आपण जागाच का दिली? आपण चुका करायचं आणि दुसऱ्याला दोष द्यायचा असं नाही चाललं. मित्रांनो, बचत करा. आम्ही नेहमी सांगतो, शेवटी तुम्ही असे दिवस काढू नका. काढल्यानंतर फार मोठा प्रश्न निर्माण होईल, आणि शेवटी तुम्हाला कळून उपयोग होणार नाही. वेळ कोणासाठी थांबत नाही. चांगलं कार्य केलं तर नक्की फायदा होतो. हे आम्ही पेपरवर लिहून देतो. हॉस्पिटलच्या सुद्धा पॉलिसी करायला पाहिजेत. बरेच लोक काय करतात, आजार आल्यानंतर हॉस्पिटलच्या पॉलिसी करतात आणि परत म्हणतात काय उपयोग आहे. म्हणजे आपण चुका करायच्या आणि दुसऱ्याला आरोपी म्हणून समजायचं, हे कुठला नियम आहे मला सांगा? असं कधीच करू नये मित्रांनो. आता काही स्लो इन्क्रीज डिसीज असतात, हॉस्पिटलच्या पॉलिसीला थोडा वेळ लागतो ते कव्हर व्हायला. 2 वर्ष 3 वर्ष असते. हार्निया, हायड्रोसेल, मूळव्याध. लोक म्हणतात काय उपयोग आहे. मग तुम्हाला लवकर पॉलिसी घेऊ नका म्हणून कोणी सांगितलं आहे का? चुका आपण करायच्या. काही नियम आहे, ते कंडिशन, त्या टर्म अँड कंडिशन असतातच ना, त्या नियमाचं फॉलोअप केलंच पाहिजे. मित्रांनो, LICची पॉलिसी, मेडिक्लेम पॉलिसी सतत वाढवली पाहिजे. नाहीतर काय होते, महागाईने ते पैसे पुरत नाहीत, आणि परत म्हणतात अजून पॉलिसी करून उपयोग काय झाला. मित्रांनो, मार्केटमध्ये आपण असं म्हणतो का, रेट वाढल्यानंतर गपचूप देतो कोणी, तिथं पैसे देतो कोणी, मग बचत का नाही करत आपण? इन्शुरन्स, मेडिक्लेमची पॉलिसी का काढत नाही? सरकारवर आपलं कुटुंब वाऱ्यावर सोडायचं का? सरकारी हॉस्पिटलमध्ये जर एखादी सुविधा नसेल तर काय करणार? तर मला फोन करा. हे सगळ्या दोन्ही पॉलिसी स्ट्रॉंग करून घ्या मित्रांनो. काळ बदलत चाललेला आहे. पूर्वी आजसुद्धा खेड्यापाड्याने लोक 100 वर्ष जगत आहेत, सिटीतला का जगत नाहीत? कारण हे अनेक संकटं आपण उभा करतो, आणि त्याच्यामध्ये ताणतणाव निर्माण होतो, BP शुगर होतं, उतारवयामध्ये शरीराची पार्ट व्यवस्थित काम करत नाही, कारण त्याची शक्ती कमी होते, आणि त्याच्यावर ही लोडिंग होतं. म्हणून तर वयोवृद्ध माणसं जास्त विचार करतात. माणसाचं मन कधी म्हातार होत नाही. शरीर थकतं पण मन थकत नाही. उलटं वेळ मिळाल्यास बघा, काय लोक कामात नसतात, त्यांना जास्त विचार येतो. जे कामात आहे त्यांना विचार येत नाही. म्हणून सतत कामात राहिले पाहिजे, बचत केली पाहिजे, आणि LIC ऑफ इंडियामध्येच केली पाहिजे. ओके, थँक्यू.